नाशिकमध्ये इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये तिघांचा बुडून मृत्यू झालेला आहे। नाशिकमध्ये मृत्यू झालेल्या तिन्ही मुलांची नावं साई आहेत। रविवारपासून तिन्ही मुलं बेपत्ता झाल्यानं पालकांकडून त्यांचा शोध सुरू होता। अग्निशमन दलाच्या मदतीनं पाण्यातून या तिन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत। नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही संपूर्ण दुर्घटना घडलेली आहे। घटनेनं या परिसरामध्ये खळबळ माजलेली आहे। आडगाव पोलिसांकडून अधिकचा तपास देखील केला जातोय। साई गरड, साई उगले आणि साई जाधव असं या तिन्ही मृत मुलांची नावं आहेत। सदर मुलांच्या जे बॉडी आहेत त्या पाण्यातून काढल्यानंतर ते नातेवाईकांनी त्या बॉडी ओळखल्या। त्याच्यानंतर सध्या पीएमला त्या सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आलेले आहेत आणि जो बिल्डर आहे विजय शेखालिया आणि त्याचा जो आकाश गायकवाड ज्यांनी कन्स्ट्रक्शन घेतलेला आहे त्या दोघांवर BNS कलम 105 प्रमाणे पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रोसेस चालू आहे। नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळच्या वेळेला 3 मुलांचा मृतदेह एका बांधकाम साईटच्या तळ्यामध्ये आढळून आलेला आहे आणि त्या सगळ्या घटनेनंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। खरं तर तिघही मुलांची नावं ही साई होती। रविवारच्या दिवशी सुट्टीच्या निमित्तानं परिसरामध्ये खेळत असताना ही 3 मुलं या ठिकाणी आली। पाठीमागील बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी बांधकामाच्या ठिकाणी भिंत नसल्यानं किंवा कुठलीही सुरक्षा भिंत उभारली गेली नसल्यानं ते मुलांनी थेट या पाण्यामध्ये उड्या मारल्या आणि याच वेळेला त्यांचा त्यामध्ये बुडून मृत्यू झाला। या सगळ्या दरम्यान काय नेमकी इथली वस्तुस्थिती आहे, काय नेमकं घडलं सविस्तर जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत इथले ग्रामस्थ आहेत। काय नेमकं घडलं या ठिकाणी? काल सुट्टी असल्यामुळे काल मुलं इथं पाण्यात उतरली, त्यांना त्या पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे ती डायरेक्ट पाण्यामध्ये गेली। त्याच्यानंतर ती मुलं वरती आले नाही। त्यांच्या पालकांची मागणी असं आहे का तिथं त्या बिल्डरनी इथं सुरक्षा दिली नाही, इथं वॉचमन नेमला नाही, त्यानंतर त्यांनी इथं पूर्ण बंदोबस्त ठेवायला पाहिजे होता आणि त्यांना पण हे पाणी पण बाहेर काढायला पाहिजे होतं। इथं व्यवस्था होती पाटाला पाणी काढायला, त्यांनी पाटाला पाणी काढलं नाही, त्या बाजूनं तिथं मोटर लावून त्यांनी पाणी अक्षरशः बाहेर काढायला पाहिजे होतं, पण त्यांनी पाणी बाहेर काढलं नाही त्यावेळी। आता या बिल्डरने इथं कोणीतरी वॉचमॅन वगैरे ठेवायला पाहिजे होता आणि म्हणजे त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे। कारण काय की लहान मुलं असल्या कारणाने त्यांना त्या पाण्याचा अंदाज आला नाही आणि इथं कोणी नसल्यामुळं ते पाण्यात उतरले। इथं जर कोणी असतं तर ते पाण्यात उतरले नसते, असा विषय। पुढील काळामध्ये या घटनेच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।